बघा, सदरचं जे बीड शहर पोलीस स्टेशन आहे हे नव्याने बांधण्यात आलेलं आहे आणि साधारण 1 ते 1.5 महिन्यापूर्वी आम्ही जुन्या पोलीस स्टेशन मधून या नवीन पोलीस स्टेशन मध्ये स्थलांतरण केलेलं आहे. सदर पोलीस स्टेशन मध्ये बऱ्याचशा ज्या पोलीस अधिकारी अंमलदारांसाठी ज्या बेसिक सुविधा आहेत त्या सुविधा सुद्धा अजून पुरवणं चालू आहे. या ठिकाणी जे आरोपी आहेत त्या आरोपींसाठी जे गार्ड असतात त्या गार्ड हे 24 तासासाठी असतात आणि त्या गार्डला रेस्ट मिळावी यासाठी आपण काल काही गार्डने आमच्याकडे मागणी केली होती की आम्हाला रेस्ट करण्यासाठी रेस्ट रूम तर आहे परंतु पलंग नाही आहेत, तर त्याची सोय करावी. तर त्या अनुषंगाने मी येथील जे प्रभारी अधिकारी आहेत त्यांना मी सूचना केली होती की आपण तात्काळ गार्ड जे आहेत त्यांच्या रेस्टसाठी त्यांच्या आरामासाठी पलंगाची सोय करावी. तर हे मुख्यालयातून शासकीय जे पलंग आहेत ते मुख्यालयातून आमच्या गार्डसाठी आम्ही इथे आणलेले आहेत. पलंग जे आलेले आहे त्याच्यावरती लिहिलेलं तर आहे बेड स्पीक असं कार्यालय असं ते त्याच्यावरती, पण आरोपी इथं आल्यानंतर ते पलंग का आले असाही प्रश्न उपस्थित केला राजकीय नेत्यांपुढे उपस्थित केला होता. हा योगायोग आहे की मग हा निव्वळ योगायोग आहे. मी आता जसं सांगितलं तसंच ते पार्श्वभूमी ही आहे की पोलीस स्टेशन नवीन आहे आणि त्यामध्ये काही सुविधांचा अभाव आहे, जसे पलंग आहेत किंवा आराम करण्यासाठी इतर सुविधा. तर ते आपण जशी आपल्याला कर्मचाऱ्यांकडून जशी मागणी झालेली आहे त्याप्रमाणे आपण त्यांना पुरवणं हे आमचं वरिष्ठ अधिकारी म्हणून आमचं कर्तव्य आहे. सर, आरोपीची संख्या 5 आहे या ठिकाणी आलेले, त्यामुळे देखील या ठिकाणी संशय व्यक्त केला जातो की आरोपीसाठीच हे कुठं ना कुठं पलंग आहे. नाही, हे चुकीचं आहे. एक इथं 5 पट आणले होते त्यामधला 1 पट मध्ये नेलेला आहे आणि 4 बाहेर आहे. तो एक कोणासाठी नेलेला आहे? आमचे एक आरटीपीसी रूम असते त्या रूम मध्ये महिला अंमलदार असतात. महिला अंमलदार आणि त्यांना देखील आरामासाठी त्या पलंगाची आवश्यकता, कॉटची आवश्यकता असते आणि त्यांना देखील रेस्ट करण्यासाठी तो कॉट जो आहे तो आम्ही शिफ्ट केला. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका. फक्त देशोन्नती न्यूजवर.